आपल्याकडे शहरांचा विचार आजपर्यंत कुणीच केला नाही, मात्र माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शहरांच्या विकासाचा विचार केला। 2014 साली मोदींनी अमृत स्मार्ट सिटी सारख्या योजनांच्या माध्यमातून शहरांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी दिला, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। येत्या काळात प्रत्येक गरीबाला झोपडपट्टीवासियाला पक्के घर माननीय मोदीजींच्या माध्यमातून मिळणार आहे। माननीय मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 20,000 घरं पुण्यात दिली आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली। पुणेकरांना येत्या 1.5 वर्षात पिण्याच्या पाण्याची 24/7 योजना पूर्ण झाल्यानंतर 24 तास पिण्याचं पाणी मिळणार आहे। पुणे शहरातील घनकचऱ्याच्या नियोजनासाठी मोदीजींनी मदत केल्यामुळे नदी नाल्यांचं होणारं प्रदूषण आपण संपवत चाललो आहोत, असा दावा त्यांनी केलाय। पुण्यात मोठ्या प्रमाणात मेट्रोचं काम विस्तारताना पाहायला मिळतंय। याशिवाय सोयी सुविधांनी युक्त स्वारगेटच्या मल्टी मॉडेल डेपोचं काम देखील सुरू झालं आहे। पुण्याला प्रदूषण मुक्त करण्यासाठी मोदीजींनी इलेक्ट्रिक बसेस मोठ्या प्रमाणात पुरवल्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं।